सातारा जिल्हा हा नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा एक आगळा आणि वेगळा जिल्हा आहे. कारण निसर्गाने सुद्धा या जिल्ह्याला एक वरदान दिलेलं आहे आणि एक शाप दिलेला आहे. खरं तर सर्वात जास्त पाऊस देशात पडतो तो म्हणजे महाबळेश्वर पाचगणीला आणि सर्वात कमी पाऊस पडतो तो म्हणजे खटावमानला. जिल्हा एकच, अंतर फक्त 40 किलोमीटर. मात्र याच ठिकाणी निसर्गाने सुद्धा दोन वेगवेगळी रूपं या ठिकाणी पाहायला मिळतात. मात्र खटावमान सारख्या दुष्काळी भागात सुद्धा या गावांना पाणीदार करण्यासाठी, खटावमान सुजलाम सुफलाम होण्यासाठी गेल्या 46 वर्षाहून अधिक काळ एक व्यक्तिमत्व धडपडतंय, ते म्हणजे डॉक्टर दिलीपराव येळगावकर साहेब. माजी आमदार दिलीपराव येळगावकर म्हणजे फक्त नाव काफी आहे म्हणतो, नाम ही काफी आहे. एक आक्रमक व्यक्तिमत्व म्हणून डॉक्टर दिलीप येळगावकर यांचा उल्लेख होतो. आणि महत्वाचं म्हणजे डॉक्टरांच्या बद्दल सांगायचं झालं तर प्रत्येक वेळी आक्रमकपणे विधानसभेत असेल किंवा रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर येळगावकर सर. आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर सर. सर नमस्कार. तुमचं सिलेदार राजधानीचे या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न आहे, आज खरं तर जल दिन आहे, जागतिक जल दिन. तुम्ही दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी कोणते प्रश्न घेतले आणि ते तडीस जाण्याचा प्रयत्न झाला? की पहिल्यांदा हा जो दुष्काळी पट्टा आहे ते आपले 11 ते 13 तालुके, खटावमानपासून सांगोला जतपर्यंतचे यांचे एक दुष्काळी महामंडळ करावं. हे जसं आता वैधानिक विकास महामंडळ आहे त्या पद्धतीनं वैधानिक दर्जा न देता, परंतु या दुष्काळी तालुक्यांचं एक महामंडळ आणि त्यांचा वेगळा अर्थसंकल्प आणि त्यामध्ये पाणी प्रश्नासाठी किंवा जलसंधारणासाठी वेगळा निधी याच्यासाठी पहिल्यांदा मी लढा उभा केला आणि त्यासाठी आक्रमकपणे मी शेवट हा लढा मी 1988 साली सुरू केला. 88 साली तुम्ही सुरुवात सामाजिक कार्याची 1975 साली, त्यावेळेचा काळ तुमचा सगळा विद्यार्थी दशेतला काळ असेल. विद्यार्थी त्यावेळी काय ठरवलं सांगा? त्यावेळी आणीबाणी या देशावर लादलेली गेली होती आणि आणीबाणीच्या विरुद्ध आम्ही काही विद्यार्थी हे संघर्ष करायला बाहेर आलो. त्यामध्ये आम्ही एक प्रेत यात्रा काढली आणीबाणीची आणि ती राजवाड्यापासून पोवई नाक्यापर्यंत निघाली. पोलिसांच्या लक्षातही आली नाही अशा पद्धतीची आधुनिक प्रेत यात्रा होती ती. आणि मग पोवई नाक्यावर आम्हाला अटक झाली आणि 2 महिने मी सातारच्या कारागृहामध्ये बंदिवासात होतो. 75 आणि त्यानंतर 2 महिन्यांनी ज्यावेळी मला सोडलं त्यावेळी माझ्यावर मिसाचं वॉरंट लागलं. म्हणजे आता जसा हा टाळा किंवा मोका वगैरे असे कायदे, त्यावेळी मिसा म्हणून कायदा होता. म्हणजे कुणालाही कसंही उचला आणि आत टाका आणि त्या मिसाचं माझ्यावर वॉरंट होतं. मग मी भूमिगत राहिलो आणि 1.5 वर्ष मी भूमिगत आणीबाणीच्या विरोधात काम केलं. असा हा 1975 ते 77चा कालावधी माझा गेला. म्हणजे खरं तर विद्यार्थ्यापासूनच चळवळीत. मात्र लहानपण तुमचं कसं आणि कुठे गेलं? लहानपण माझं मायणीत गेलं. म्हणजे दुष्काळी तालुक्यात, खटाव तालुक्यातच मायणीमध्ये गेलं. इथं 7वी पर्यंत मी तिथं होतो. 8वीला मी अनाथ विद्यार्थीगृहामध्ये पुण्यामध्ये माधुकरी बघू शिकलो. पुण्यामध्ये सदाशिव पेठेत जे आत्ता त्याचं नाव पुणे विद्यार्थीगृह आहे, पण त्यावेळी त्याचं नाव अनाथ विद्यार्थीगृह होतं. आणि त्यामुळे आम्हाला एक झोळी, त्यामध्ये वाडगा, ताटली, वर चमन, अंगावर एक उपर्ण आणि खाली धोतर, असं त्या सदाशिव पेठेमध्ये एक आम्हाला काही ठराविक घरं दिली होती. तिथे ओम भगवती भिक्षांदेही म्हणायचं, जे काही मिळेल ते घ्यायचं, ते खायचं आणि त्याच आवारात एक शाळा होती महाराष्ट्र विद्यालयामध्ये, तिथे शिकलो मी. पण तिकडं जाण्याचं कारण काय? मायणीमध्ये आम्हाला खूप त्रास दिला गेला. त्यावेळेचे काँग्रेसचे जे तिथले लीडर होते जाधव म्हणून, त्यांनी आमच्यावर खूप आघात केले, आमची जमीन लाटली आणि इतका त्रास दिला की म्हणजे आम्हाला तिथं जीवन मुश्किल करून टाकलं त्यांनी. कारण माझे थोरले बंधू हे स्वातंत्र्य चळवळीतले होते, इंग्रजांच्या विरुद्ध लढले. माझे वडील सुद्धा इंग्रजांच्या विरुद्ध लढले आणि त्यांना ते सगळं पाहत होतं. आणि तो जो संघर्ष झाला, मग आम्ही 3 भाऊ हे पुण्याला गेलो, 2 भाऊ मायणीत राहिले. नंतरचा काळ सुद्धा तिथून माघारी करीत तुम्ही? माघारी मी 1972 साली साताऱ्यात आलो. सायन्स कॉलेजला मी ॲडमिशन घेतली, सातारा सायन्स कॉलेजला.
72-73 तिथे होतो. नंतर मी आरंगलो वैद्यकीय महाविद्यालयामध्ये त्यावेळेचा इंटिग्रेटेड कोर्स होता PMS, तिथे मी शिकलो. नंतरचा काळ म्हणजे आम्ही ज्यावेळी पत्रकार झालो तो साधारण 2000चा काळ असेल. त्यावेळी डॉक्टर दिलीप येळावकर म्हणजे नाव आम्ही म्हणजे आजही आहेच, पण त्यावेळी एक धडाडा होता जबरदस्त, म्हणजे आक्रमक प्रत्येक आंदोलन किंवा 2004ची निवडणूक असेल, खूप संघर्षाची निवडणूक झाली. पण त्या निवडणुकीच्या अगोदरचा काळ म्हणजे मला विचारायचे 1988चा आणि 2004चा हा स्पेस तुमचा राजकीय कारकीर्द आणि सामाजिक कारकीर्द कशी तुम्ही सुरुवात केला? 1988ला मी खटाव तालुक्यात गेलो, तोपर्यंत मी साताऱ्यात होतो. आणि 88ला मी दवाखाना सुरू केला मांडणीमध्ये, माझं हॉस्पिटल होतं. माझी मिसेस डॉक्टर होती. 88 साली आम्हाला तिथे खूप पाणी प्रश्नावर झगडावं लागलं, त्रास झाला गेला. म्हणजे हॉस्पिटलचं कनेक्शन तोडलं गेलं, पाण्याचं वगैरे राजकीय संघर्षातच तो काळ गेला सगळा. कारण त्याच्या आधी मी सातारमध्ये जनता पक्षामध्ये होतो, भारतीय जनता पक्षामध्ये होतो. आणि भाजपचा प्रवेश कधीपासून तुम्ही काम करता? मी जनसंघापासून. जनसंघाचं विलिनीकरण जनता पक्षात झालं. त्यावेळी मी साताऱ्यात होतो. जनता पक्षानंतर भारतीय जनता पक्ष झाला, त्यापासून मी त्या पक्षात 78 साली म्हणजे 77ला जनता पक्ष झाला. जनता पक्षाचे दिल्लीमध्ये सरकार आलं, महाराष्ट्रात आलं आणि 1.5 वर्ष टिकलं ते. त्यावेळी आम्ही अभयसिंह महाराजांना जनता पक्षातून साताऱ्यामधून निवडून आणलं विधानसभेला. किती साली? 1977. आणि त्या निवडणुकीचा मी प्रचार प्रमुख होतो. तेव्हापासून मी राजकारणात आहे. नंतरचा काळ म्हणजे संघर्षाचा काळ खरं तर राजकीय दृष्ट्या सुरू झाला. तुम्ही पहिली निवडणूक तुमची कोणती? माझी पहिली निवडणूक ही 1999ची. 99 म्हणजे ज्यावेळी राष्ट्रवादी स्थापन झाली त्याच वर्षी. त्यावेळी मी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार झालो खटाव तालुक्यात. आणि त्यावेळी खटाव तालुका इंटॅक्ट मतदारसंघ होता. पण त्यावेळी काय झालं की मी केवळ 500 मतांनी हरलो. सातारमध्ये त्यावेळी जो लेवे प्रकरण झालं त्यावेळी मी भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष होतो. आणि श्रीमंत छत्रपती उदय महाराजांना सकाळी अटक झाली मतदानाच्या दिवशी. आणि दुपारी 2 वाजता मला मुंडे साहेबांचा निरोप आला वायरलेस करून की तू ताबडतोब सातारला जा, कारण सातारमध्ये खूप मोठी दंगल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मी माझं मतदान अर्धवट टाकलं आणि मतदान चालू असताना मी सातारला आलो आणि ती दंगल मी थांबवली. त्यावेळी मी केवळ 500 मतांनी हरलो. त्यानंतरचा म्हणजे 99 ते 2004चा जो काळ होता, खरं तर सातारा जिल्ह्यात भाजपचं म्हणजे तसं प्राबल्य नव्हतं. मात्र पहिला आमदार होण्याचं भाग्य तुम्ही म्हणजे भाजपला पहिला कमळ फुलवलं, ते पहिलं फुलवलं म्हणून वाटतं. तर कसा होता तो 5 वर्षाचा काळ पक्षबांधणीचा? मला खूप त्रास झाला खटाव तालुक्यात, कारण त्या ठिकाणी त्यावेळी केशवराव पाटील आणि चंद्रराव पाटील हे 2 नामवंत हे होते. आणि भाऊसाहेब बुदगे हे त्यावेळी केशवरावांचे सुरुवातीला अनुयायी होते, नंतर ते चंद्रहारांच्या बरोबर आले. आणि त्यावेळी म्हणजे ह्या दोघांच्या शिवाय तिसरा तिथं कोणी उभाच राहू शकत नव्हता, अशी अवस्था होती. आणि त्यावेळी मग मी खटाव तालुका संघर्ष समिती स्थापन केली आणि मी हळूहळू एकेका गावात जायला लागलं. मला लोकांनी सांगितलं की दिवसा येत जाऊ नका तुम्ही जर दिवसा आला ना आम्हाला कोणी बघितलं तर आमचं पाणी बंद होईल, आमचं दूध बंद होईल, आमचं कर्ज बंद होईल, त्यामुळे तुम्हाला यायचं असेल तर रात्रीच यायचं. अशा परिस्थितीत मी त्या ठिकाणी वागलो. आणि मग 1-2 निवडणुकामध्ये मी थोडासा भाग घेतला. जनता म्हणजे खटाव तालुका संघर्ष समितीचा पाठिंबा तिथे मी अरुण बागल आणि केशवराव पाटील आणि चंद्रराव पाटलांना वेळोवेळी दिला. त्यातनं माझ्या ओळखी झाल्या. आणि त्यामध्ये जी माझी भाषणं व्हायची, त्यामध्ये माझा जो प्रचार असायचा, त्याच्यामुळे खूप लोक माझ्याकडे आकर्षित झाले. आणि मग नंतर मला लोकांनी असं आग्रह केला की तुम्ही स्वतः तुमचा हे सुरू करा. आणि मग मी भारतीय जनता पक्षाची स्थापना खटाव तालुक्यात केली. आणि साधारणतः ज्यावेळी इकडं महाराष्ट्रात सरकार आलं त्यावेळी मी भारतीय जनता पार्टीचा तालुक्याचा अध्यक्ष झालो खटावचा. आणि मग पाणी प्रश्नासाठी मी खूप संघर्ष केला. हे रस्त्यावर संघर्ष केला. माझ्यावर जवळ 24 केसेस होत्या. एकदा तर मला कळंबा जेलमध्ये 8 दिवस घालावे लागले. एवढे मोठा तो कर्फ्यू लागला म्हणजे खटाव तालुक्यात. आणि सातारा जिल्ह्यातली
जवळजवळ 10 प्रमुख गावं बंद झाली होती माझ्या या आंदोलनाला पाठिंबा द्यायसाठी. एवढा तो मोठा संघर्ष झाला आणि त्यामुळं मग जिल्ह्यामध्ये माझं नाव झालं. आणि पाणी प्रश्नासाठी मी सातारमध्ये जे निवृत्त अभियंता मंडळ होतं त्या काळात त्यांच्या मीटिंग अटेंड करायचो. आणि त्यावेळी आपले कर्नल R.D. निकम हे शरद पवार साहेबांच्याकडून आमदार झाले होते. त्यांनी आणि त्यांच्या सैनिक संघटनेने आणि या निवृत्त अभियंता मंडळाने एक अभियान सुरू केलं होतं पाणी प्रश्नाचं. आणि त्या चळवळीत मी भाग घेतला आणि पुसेगावची पहिली पाणी परिषद मी त्यांच्यातर्फे केली, अटेंड केली. आणि तिथून मग मी या चळवळीला मोठा हे केला. आता एक विषय निघाला म्हणून गोपीनाथ मुंडे साहेबांनी तुमचे खूप वेगळंच नातं होतं. काय आठवणी सांगा का मुंडे साहेबांची? मुंडे साहेब हे अतिशय दिलदार मनुष्य होते, अतिशय दिलदार. आणि नस त्याला माहिती होती महाराष्ट्राची. आणि मुख्य म्हणजे त्या दुष्काळी तालुक्यामध्ये काय केलं पाहिजे. कारण एकतर शिखर शिंगणापूर त्यांचं कुलदैवत होतं आणि त्यामुळे त्यांना मान खटावची चांगला त्यांचा अभ्यास होता. आणि त्यांनी मला हेरलं आणि मला जे काही ताकद देता येईल ती त्यांनी दिली. माझ्या प्रत्येक चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला. विधानसभेमध्ये ज्यावेळी मी पायऱ्यावर उपोषणाला बसायचो, आमचे सुरेश खाडे आमदार आणि मी, त्यावेळी स्वतः मुंडे साहेब आमच्या आंदोलनात सहभागी व्हायचे. म्हणजे मी प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जे आंदोलन केलं ते महाराष्ट्रात गाजलं. आणि त्यामुळे प्रत्येक पत्रकार मला आदल्या दिवशी विचारायचे उद्या तुमचं कुठलं आंदोलन. आणि अशी वेगवेगळी आंदोलन. एकदा तर मी सायक्लोन गवताच्या पेंड्या घेऊन गेलो, नंतर एकदा तर उंटावरनं मी गेलो विधानसभेत. कारण त्यावेळी विलासराव देशमुखांनी मसवडमध्ये अशी घोषणा केली होती त्याच्या आधी की 1 वर्षात मी खटाव मांडला पाणी देईन. आणि 1 वर्ष पूर्ण झालं तरी योजनेचं काम सुद्धा सुरू नव्हतं. आणि म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की आता आमच्याकडे जनावर कुठलीच पडू शकत नाही, आम्हाला आता उंटच पाळले पाहिजे. कारण तेच जर ठेवले तर पाणी आम्हाला. म्हणजे असं एक अभिनव आंदोलनं केली आणि ती इतकी गाजली. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये विधानसभेत माझं खूप कौतुक झालं, नाव झालं. आणि मुंडे साहेब मला खूप विधान भवनात एकदा आम्ही अधिवेशन चालू असताना आत विधानसभेतच आम्ही तिरडी म्हणजे 5 जणांनी घेतली आणि मुख्यमंत्र्यांच्या कडेनं आम्ही काही बोलत केलं. आम्हाला सगळ्यांना सस्पेंड केलं गेलं, पुन्हा 6 दिवसांनी घेतलं गेलं. कारण मराठवाडा बंद झाला होता आमच्या त्या आंदोलनाचा. नागपूरला हे घडली ती घटना. आणि आम्ही 6 आमदार आमच्या विरोधी मला सस्पेंड केलं होतं. तर त्यामुळं मराठवाड्यातली सगळी गावं बंद झाली होती. आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांना आम्हाला पुन्हा परत घ्यावं लागलं. शिलेदार राजधानीचे या कार्यक्रमात आपण अशी चर्चा डॉक्टर दिलीप येळवकर साहेबांशी करणार आहोत. मात्र या ठिकाणी घेऊया एक ब्रेक. देशातील नंबर 1 ट्रॅक्टर महिंद्रा ट्रॅक्टर, शेतकऱ्यांचा खरा साथीदार. महिंद्रा सरपंच, महिंद्रा अर्जुन, महिंद्रा नोवो, महिंद्रा जिओ, महिंद्रा युओ, महिंद्रा भूमिपुत्र या सिरीज मध्ये उपलब्ध. 15 हॉर्स पॉवर्स पासून 75 हॉर्स पॉवर्स पर्यंतचे सर्व महिंद्रा ट्रॅक्टर्स मिळण्याचं एकमेव भव्य शोरूम थोरात ऑटो. आजच संपर्क करा. थोरात ऑटो, पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, कोयना औद्योगिक वसाहत, मलकापूर, कराड. संपर्क क्रमांक 95 27 75 0000 किंवा 95 27 75 40 00. ब्रेक नंतर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपण शिलेदार राजधानीचे या विशेष कार्यक्रमात आज आपले पाहुणे आहेत माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर. येळगावकर साहेब, 2004 ते 2009 हा जो तुमचा विधानसभेचा कालावधी होता, त्यातले ठळक कामं तुमच्या कार्यात कोणती होती झाली मतदारसंघात? मतदारसंघात एक तर पहिली गोष्ट, मी त्यावेळी रोजगार हमी कमिटीवर होतो महाराष्ट्राच्या. आम्ही 16 आमदार वेगवेगळ्या पक्षाचे होतो. आणि त्यावेळी हर्षवर्धन पाटील हे मंत्री होते रोजगार हमी. आम्ही त्यात असा विषय मांडला की आपण ही मातीची जी कामं करतो, मातीचे बंधारे किंवा पाझर तलाव आणि हे सगळे म्हणजे काही त्याचा उपयोग नाही, त्यापेक्षा आपण सिमेंट बंधारे करूया रोजगार हमीतून. रोजगार हमीत सिमेंट वापरणं एक मान्य नव्हतं त्या योजनेला, परंतु आम्ही एक अभिनव कल्पना सुचवली, ती मान्य झाली. आणि मग महाराष्ट्रामध्ये 3 जिल्हे त्यावेळी पथदर्शी निवडले गेले.
त्या कमिटीनं. त्यामध्ये सातारा, पुणे आणि उस्मानाबाद हे 3 जिल्हे निवडल्यावर प्रत्येक जिल्ह्याला 3-3 कोटी रुपये दिले. आता सातारा जिल्ह्याला 3 कोटी आल्यावर DPDC मध्ये मी भांडून हे 3 कोटी खटाव मांडला नेले आणि खटाव मांडमध्ये मी त्यावेळी 40 बंधारे, सिमेंटचे बंधारे बांधले. त्यामध्ये जे पाणी साठा झाला त्याचा अहवाल महाराष्ट्र सरकारला गेला. त्यावेळी स्वतः भुजबळ साहेबांनी माझं कौतुक केलं आणि पवार साहेबांना ते सगळं सांगितलं. मला पवार साहेबांनी दिल्लीला बोलवलं आणि माझ्या या सगळ्या त्यांनी माहिती घेतली. आणि त्यावेळी प्रभाकर देशमुख हे कृषी आयुक्त होते पुण्याला. त्यांना सांगितलं की हा पॅटर्न आपण राखूया. आणि त्यावेळेस महाराष्ट्रात सिमेंट बंधारे ही कल्पना खरं म्हणजे आम्ही आणली, पण आता ती नावं फार वेगळी आली. अर्थात मला त्याचं काही दुःख नाही, परंतु माझ्याकडे पैसा नव्हता. मी एक सामान्य घरातला मनुष्य असल्यामुळं मी जे काही आणलं त्याचा फार मी कौतुक करू शकलो नाही. परंतु हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये याची नोंद आहे आणि हर्षवर्धन पाटील आजही जिवंत आहे, शरद पवार साहेबही आज जिवंत आहेत आणि प्रभाकर देशमुखही आज जिवंत आहेत. हे तिन्ही सांगतील सिमेंट बंधारे हे खटावमानमध्ये पहिल्यांदा मी राबवले आणि 3 कोटी जे पुण्याला मिळाले त्यातला 1 पैसाही खर्च झाला नाही, उस्मानाबादला झाला नाही, पण खटावमानचा 3 कोटी रुपये अतिशय चांगल्या पद्धतीने आपण वापरले. हा पहिला मी खरं तर टेंबू योजना, उरमोडी आणि झे कटापूर या सर्व योजनेच्या संदर्भात कायमस्वरूपी पाठपुरावा करण्याचं काम डॉक्टरांनी केलं. डॉक्टर, कसा अनुभव होता त्यावेळी पाठपुरावाचा आणि आता काय त्याचे फलित दिसत आहे? पाणी प्रश्नावर पहिल्यांदा मी व्यवस्थित अभ्यास केला, कारण पाण्याचं डिस्ट्रीब्युशन हे कसं केलं पाहिजे याचा एक लॉ होता ज्याला वॉटर डिस्ट्रीब्युशन ऍक्ट असं नाव होतं. तर तो कायदा मी नीट वाचला. त्यामध्ये काय होतं की ज्या नदी खोऱ्यातलं पाणी आहे ते त्या नदी खोऱ्याला मिळणाऱ्या उपनद्यामध्येच पहिल्यांदा दिलं गेलं पाहिजे. मग कृष्णा बेसिन म्हणजे कृष्णा नदी, या कृष्णा नदीला ज्या ज्या नद्या मिळतात या आपल्या खटावमानमधल्या म्हणजे एरळा आणि मांडव्या मिळतात. आता कृष्णा बेसिन मध्ये जी धरणं झाली, ते उरमोडी असू द्या, टेंबू असू द्या, तारळी असू द्या, झे कटापूर सारखं योजना असू द्या, या सगळ्याचं पाणी हे कृष्णा बेसिन मधल्या नदीला प्राधान्याने दिलं गेलं पाहिजे. परंतु दुर्दैवाने कसं झालं की याचं जे पाणी वाटप आधी झालं म्हणजे 1975च्या आधी, ते पाणी वाटप करताना सांगली आणि सोलापूर याचा जास्त विचार केला गेला, कारण तिकडचे नेते हे अतिशय आग्रही होते आणि मंत्रिपदावर होते. आणि दुर्दैवाने खटावमानचं नेतृत्व हे या बाबतीत थोडं कमी पडलं असं माझं मत आहे. का कमी पडलं त्यांना माहिती नव्हती किंवा त्यांचा अनुभव नव्हता असं मी मुळीच म्हणणार नाही, परंतु त्यांनी त्या बाबतीत जे काही करायला पाहिजे ते केलं नाही. आणि मग पाणी प्रश्नाचा अभ्यास मी केला की पाणी हे पहिल्यांदा अतितुटीच्या खोऱ्यात दिलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 5 नद्या खोरे आहेत, 5 नदी खोरे. त्यामध्ये पहिलं अतितुटीचं खोरं, दुसरं तुटीचं खोरं, तिसरं विपुल खोरं, चौथं आपुल समप्रमाणातलं चौथं खोरं, तिसरं चौथं विपुल खोरं आणि 5वं अतिविपुल खोरं. पाणी वाटप करताना पहिल्यांदा अतितुटीच्या खोऱ्यात दिलं पाहिजे. अतितुटीचं खोरं म्हणजे काय की ज्या खोऱ्यामध्ये पाण्याची उपलब्धता याच्यापेक्षा तूट भयंकर आहे त्याला अतितुटीचं खोरं म्हणायचं. दुसरं तुटीचं खोरं की त्या अतितुटीपेक्षा जरा बरं आहे. तिसरं समप्रमाणातलं खोरं म्हणजे जिथं पाण्याचं प्रमाण आणि मागणी ही सम आहे. जिथं विपुल खोरं की जिथं पाणी भरपूर आहे आणि मागणी कमी आहे. आणि अतिविपुल, आता पाणी देताना पहिल्यांदा तुटीच्या खोऱ्यात दिलं पाहिजे, अतितुटीच्या खोऱ्यात दिलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिलं अतितुटीचं खोरं असेल तर ते एरळा खोरं होतं. आणि हे व्यवस्थितपणे विधानसभेत कधीही मांडलं गेलं नाही. विधानसभेमध्ये जशी रोजगार हमी कमिटी तशी एक विनंती अर्ज कमिटी होती आणि त्याचे अध्यक्ष होते आपले शेंडे साहेब, ते उपाध्यक्ष होते विधानसभेचे. त्यांच्याकडे मी अर्ज केला विनंती अर्ज कमिटीमध्ये. त्याची 9 सेटिंग झाली. त्या 9 सेटिंग मध्ये अधिकाऱ्यांनी मान्य केलं की डॉक्टरांची मागणी ही योग्य आहे की या खोऱ्याला पहिल्यांदा पाणी दिलं गेलं पाहिजे. म्हणजे उरमोडी असेल, झे कटापूर असेल, टेंबू असेल, तारळी असेल,
या योजनांचं पाणी पहिल्यांदा खटावमांडला दिलं गेलं पाहिजे, पण दिलं गेलं नाही. मग शेंडे साहेब इतके त्यावर नाराज होते, चिडले होते आणि शेवटच्या 2 मीटिंगमध्ये आता निर्णय होणार असं ज्यावेळी आलं त्यावेळी महाराष्ट्र सरकारकडून शेंडे साहेबांच्या कानपिचके घेतले गेले आणि त्यांना सांगितलं या मीटिंग रद्द करा. आणि त्यामुळे तिथं तो विषय संपला. मी हायकोर्टात गेलो, हायकोर्टात मांडणी केली. हायकोर्टामध्ये असं झालं की महाराष्ट्राने एक जलसंपत्ती नियमन प्राधिकरण स्थापन केलेलं होतं की ज्याला पाणी वाटपाचा अधिकार होता. मला हायकोर्टमध्ये एका म्हणजे विरोधीने हे केलं की तुम्ही त्या प्राधिकरणाकडे का गेला नाही, एकदम हायकोर्टात का आला. आणि म्हणून मला याचिका परत घ्यावी लागली आणि मी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे गेलो. तिथं मी बाजू मांडली. बोडके नावाचे ॲडव्होकेट महाराष्ट्र म्हणजे हायकोर्टात आहेत जे माझ्या कातरखटाचे, त्यांनी मला मोफत मदत केली आणि प्रभाकर घागेंनी काही मदत केली मला. आम्ही तिघच. आणि मग या प्राधिकरणामध्ये आम्ही जिंकलो. टेंभूचं पाणी हे खटावमांडला दिलं गेलंच पाहिजे असा निर्णय घेतला. तोपर्यंत पाणी वाटप झालं होतं आणि मग काय करायचं, पाणी वगैरे सगळं गेलं होतं पाणी. आणि मग आम्ही मागितलं सरकारकडे, म्हटलं आता पाणी संपलं. तोपर्यंत नंतर मग भाजप सेनेचं सरकार आलं. मग मी त्या सरकारमध्ये भांडलो. तिथं देवेंद्र फडणवीसशी भांडलो, नंतर गिरीश महाजनाशी भांडलो, चंद्रकांत दादाशी भांडलो. मग सगळ्यांनी विचार केला आणि मग असं ठरवलं की खटावमांडला टेंभूचं काही प्रमाणात पाणी द्यायचं. पण द्यायचं तर केंद्रातला आयोग आडवा येत होता आणि त्यामुळं जलसंपदा खात्यातनं पैसा खर्च करता येत नव्हता. मग चंद्रकांत दादांनी अशी कल्पना मांडली की या भागाचे टँकर द्यावे लागतात. या टँकरला दरवर्षी कितीतरी कोट्यवधी रुपये खर्च येतो. मग हा जो खर्च आहे हा आपण जर यासाठी वापरला आणि यातली काही धरणं भरली तर जलसाठे लवकर जवळपास तयार होतील. आणि आज अशी आमची अवस्था आहे की पिण्याला पाणी जर घ्यायचं झालं तरी 50 किलोमीटरवरून पाणी आणावं लागतं. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, शिंगणापूरची पाणी योजना सोलापूर जिल्ह्यात नाही, जवळपास पाणीच नाही. मग हे जलसाठे खटावमांडमध्ये जर निर्माण केले गेले कायमचे तर या योजना पिण्याच्या पाण्याच्या जवळपास होतील, जवळ होतील. आणि म्हणून आम्ही काय केलं की मायणीचं धरण याचा गाळ 10 वर्ष आम्ही काढून उपसून त्या धरणाचा पाणी साठा वाढवला. वरकुडे मलवडीकडे महाबळेश्वरवाडीचं धरण आहे, त्याचा पाणी साठा आम्ही हे केला, कॅल्क्युलेट केला. आणि असे काही जलसाठे आम्ही शासनाला दिले. आणि मग देवेंद्र फडणवीसांच्या मागे लागून चंद्रकांत दादांनी 10 कोटी रुपये आम्हाला दिले. आणि मग या 10 कोटीतनं आम्ही टेंभूचं पाणी उलटं वळवलं. म्हणजे आमच्याकडे म्हण आहे, कळडोन मायली उफराट पाणी आणि नवऱ्यापेक्षा बायको शाणी. मग हे टेंभूचं पाणी सांगलीला गेलेलं आम्ही उलटं वळवून मायणीच्या धरणात आणलं आणि वरकुडे मलवडीत आणलं. आणि आज अशी अवस्था आहे की मायणी परिसरातली 20 गावं आणि माणच्या पूर्व भागातली 20 गावं यांचं पिण्याच्या पाण्याचा पूर्ण 24/7 योजना आम्ही करू शकतो. वर्षातनं 2 वेळा ही धरणं भरली जाणार आहेत. असे आम्ही पाणीसाठी वाढवायचा प्रयत्न केला. मग नंतर आम्ही विचार केला झे कटापूरचा. झे कटापूरमध्ये सुधारित झे कटापूर आम्ही मांडली, त्याचा अभ्यास करून घेतला, त्याची आखणी करून घेतली. आणि मग लक्षात असं आलं की नेरपासून खाली सातेवाडीकडे जर पाणी आणलं आणि सातेवाडीकडून जर एनकुळ पळसगाव वगैरे या भागात नेलं तर तिकडचे जलसाठे जर भरले तर त्या भागातले टँकर कमी होतील. उत्तर माणमधले आंधळीतनं पाणी वर उचललं ते मार्डीपर्यंत जर नेलं, शिंगणापूरपर्यंत नेलं तर तिकडचे टँकर कमी होतील. आणि मग यामध्ये सुधारित झी कटापूरची आपण हे घेतली. नंतर औंध परिसरातली 16 गावं राहत होती. मग त्यासाठी मी ब्रह्मपुरीची योजना सादर केली, त्याचा अभ्यास झाला. आता ब्रह्मपुरीची योजना सुद्धा शासनाकडे प्रलंबित आहे. या जर योजना झाल्या तर मी तुम्हाला सांगतो खटावमांडमधली 50% शेती ओलिताखाली येईल आणि 100% टँकर बंद होतील. 100%.
कारण दुर्दैव असं आहे की इथं 11 ते 21 इंचापेक्षा जास्त पाऊस पडत नव्हता आणि तो पडला तरी 3-3, 4-4 वर्षांनी एवढा भयानक दुष्काळ येतो की जरी आम्ही आज जलसंधारणाची कामं केली, पाणी अडवलं, तरी 4 वर्षांनी पाऊसच नाही पडला तर त्यात करणार काय. आणि मग मी देवेंद्रजींना म्हटलं होतं की आम्ही भांडी तयार करू, पण वर्ण नाही पडलं तर त्या भांड्यात काय करणार. आणि म्हणून आम्हाला आमचे 2 तालुके हे उंचावर आहेत, समुद्र सपाटीपासून उंचावर आहेत. आणि आमच्या ज्या दोन्ही नद्या आहेत, या दोन्ही नद्यांचं उगम हा आमच्याच तालुक्यात आहे. जर त्याला दुसऱ्या नद्या येऊन जोडल्या गेल्या असत्या तर मग आम्हाला पाणी मिळालं असतं. पण येरळा नदीचा उगम हा खटाव तालुक्यातच आहे, माणगंगेचा उगम हा माण तालुक्यातच आहे. मग त्या जिथं उगम आहे तिथं जर पाऊस नाही पडला तर फक्त त्या नद्याला पाणी कुठून येणार. आणि मग नद्यात पाणी नाही तर ह्या भांड्यात पाणी कुठून येणार. आणि म्हणून आम्हाला या गोष्टी पाहिजे. आणखीन एक आम्ही लढा हातात घेतला, तो म्हणजे खटाव माणच्या जमिनीच्या खालून जे बोगदे जात होते त्याला मी कडाडून विरोध केला. हायकोर्टात गेलो. बोगदे पुढं पाणी जात होते. हा एक तर बोगदा आहे 95 किलोमीटरचा. हे आपल्याला आश्चर्य वाटेल, महाराष्ट्रात आणि देशात एवढा मोठा बोगदा नाहीये. ते कुठं पाणी हा बोगदा कसा आहे, याला नाव आहे कृष्णा भीमा स्थिरीकरण. म्हणजे कृष्णा नदीमध्ये पंचगंगा, वारणा, कृष्णा, कोयना या 5 नद्यांचं पाणी साठपेवाडीपाशी आणायचं. साठपेवाडीपाशी बोगदा सुरू करायचा. तो खटाव माणच्या जमिनी खालून 1000 फुटाच्या खालून न्यायचा आणि तो फलटणला सोमनथळीपाशी बुडायचा. तिथं निरेत पाणी सोडायचं. कृष्णा नदी ही नीरा नदीला जोडायची, नीरा नदी ही भीमा नदीला जोडायची आणि भीमा नदी ही सीना नदीला जोडायची. असा हा नदी जोड प्रकल्प दुष्काळी तालुक्यांचा. मी विधानसभेत मांडलं की ठीक आहे, नदी जोड प्रकल्प झालाच पाहिजे, माझी त्याला अजिबात विरोध नाही. परंतु हा बोगद्याने का खटाव माणच्या 2 नद्या तुम्ही का जोडत नाही. तर ते मला म्हणाले पाणी उचलून टाकावं लागेल. अरे टाका ना. खटाव माण हा सोलरसाठी महाराष्ट्रात 1 नंबरचा तालुका आहे. या योजना जर सोलरवर घेतल्याच आहे तर विजेचा वापर कमी लागेल, पाणी उचलून वर टाकता येईल. आमची येरळा 24 तास वाहती राहील, माणगंगा वाहती राहील, नदी जोड प्रकल्प यशस्वी होईल. बोगदा मी काढून देणार नाही. मी याला विरोध केला, उपोषण केलं, लढलो, भांडलो. त्यातनं माझं राजकीय करिअर उद्ध्वस्त झालं. कारण ही योजना आहे, ही योजना भल्या भल्या मोठ्या लोकांची योजना आहे. यात स्वतः हर्षवर्धन पाटील आहेत, यात रामराजे निंबाळकर आहेत, यात मोहिते पाटील आहेत, यात अजितदादा आहेत, यात विलासराव मोहिते पाटील, विलासराव देशमुख आहेत, यात गोपीनाथ मुंडे होते. आणि या सगळ्यांचा मी विरोध पत्करला. या बोगद्याला बोगदा थांबवला, होऊ दिला नाही आणि मरे तोपर्यंत होऊ देणार नाही. माझं म्हणणं आहे, तुम्ही नद्या जोडा, कृष्णा भीमा स्थिरीकरण करा, परंतु बोगद्यानी नाही. माझी येरळा जोडा, माझी माणगंगा जोडा आणि खुशाल निरेत न्या, भीमेत न्या, सीनेत न्या, तर आणखीन कुठं जगाच्या पाठीवर न्या. पण माझ्या नद्या जोडल्याशिवाय मी हा बोगदा अजिबात होऊ देणार नाही. संपूर्ण पाण्यासाठी आपलं आयुष्य खर्च घालणारे डॉक्टर दिलीपराव केळगावकर यांनी सांगितलं की कशा पद्धतीनं मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा विरोध सर्वांचा पत्करून माझ्या खटावमानला पाणी मिळालं पाहिजे या हेतून आत्तापर्यंत आणि इथून पुढं सुद्धा अगदी त्यांनी शब्द वापरला, मरेपर्यंत हा संघर्ष माझा सुरू राहील. माझ्या खटावमानला पाणी मिळालं पाहिजे हा एकच उद्देश समोर ठेवून त्यांनी आतापर्यंत केलेलं कार्य हे नक्कीच आपल्या सातारकरांसाठी आणि आपल्या सर्व जनतेला नक्कीच प्रेरणादायी आहे. डॉक्टर साहेब, तुम्ही आमच्याशी बोललात, खूप अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही मन मोकळेपणाने गप्पा मारल्यात. धन्यवाद.